नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये वातावरणात मोठा बदल झालेला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच काही भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. जोरदार वाऱ्यासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 17 मार्च. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील? आज कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे? कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये एक छोटंसं अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन आपल्याला बघायला मिळत आहे. या अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे राज्यातील वातावरणात काही परिसरामध्ये बदल आपल्याला बघायला मिळत आहे. याच्या परिणामामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राचे आसपासचे जे काही राज्य आहे या भागांमध्ये देखील आपल्याला आज पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून आणखी काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे आज दुपारी आणि दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता, मराठवाड्यातील काही दक्षिण भागातील जिल्हे आहे, लातूर, धाराशिव आणि आसपासच्या भागांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होईल. तुरळक परिसरामध्ये या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सर्वत्र पावसाची शक्यता नाही. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तशी या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे, तरी पण एखाद्या 2 ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज नाकारता येणार नाही. मराठवाड्यात तसेच अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील दक्षिण भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात असेल. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये निलंगाचा पूर्व परिसर, उदगीरचा दक्षिण भाग, एकदम कडेचा शेजारच्या राज्याचा काही भाग आहे भालकी, या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रालगतचा किंवा महाराष्ट्राचा उदगीर, शिरूर, अनंतपाळ, निलंगा हा जो परिसर आहे या परिसरात एकदम कडेचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या भागांमध्ये बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त नाशिक विभाग, नाशिक, अहिल्यानगर, तसे इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये मोकळं कोरडं वातावरण राहील. तसेच मराठवाड्यात देखील आज पावसाचा अंदाज नाही आहे. एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. उद्यापासून राज्याच्या इतर भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. याविषयी डिटेल अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.